Hello dear students, in today's lecture we are going to start the next chapter from this textbook, that is metals and non-metals. Students, we are going to see the physical as well as chemical properties of metals and non-metals. Actually students, you are very much familiar about the properties of metals and non-metals. तुम्ही खूप सारे मेटल्स नॉन मेटल्स आपल्या डे टू डे लाईफमध्ये हे ऑब्झर्व करत असता. सो त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. 8th, 9th, 10th स्टँडर्डमध्ये सगळीकडे तुम्ही ह्या परत रिपीट शिकणार आहात. ह्याच ज्या प्रॉपर्टी आपण आत्ता बघतोय. सो व्यवस्थित ह्या ऑब्झर्व करा आणि समजून घ्या कन्सेप्ट्स ह्या काय काय आहेत. सो आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आणि त्यानंतर बघणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. सो फर्स्ट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. स्टुडंट्स, नॉर्मली मेटल्स जे आहेत त्यांच्या फिजिकल स्टेट्स जर आपण कन्सिडर केल्या तर मेटल्स हे जनरली एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट. नॉर्मली ऑल मेटल्स आर इन सॉलिड स्टेट. सो आपली पहिली फिजिकल प्रॉपर्टी जी आहे इट इज फिजिकल स्टेट अँड इन दॅट यू विल राईट जनरली all metals exist in solid state. स्टुडंट्स, जसं की प्रत्येक नियमाला एखादा अपवाद असतो, एक्सेप्शन असतं, तसंच याही नियमाला एक एक्सेप्शन आहे, दॅट इज मर्क्युरी आणि गॅलियम हे मेटल्स. बघा स्टुडंट्स, ॲक्च्युली गॅलियम हा मेटल देखील नॉर्मल कंडिशनमध्ये सॉलिड स्टेटमध्येच असतो, बट थोडीशी जरी त्याला हीट आपण सप्लाय केली इट बिकम्स लिक्विड इन स्टेट. सो तो देखील या नियमाला अपवाद असा कन्सिडर केलेला आहे आणि म्हणून या नियमाला अपवाद असणारे दोन मेटल्स जे आहेत ते आहेत मर्क्युरी दॅट इज Hg अँड गॅलियम दॅट इज Ga. जी नावं मी तुम्हाला एक्सेप्शनल केसेस म्हणून सांगणार आहे ती खूप महत्त्वाची आहेत, ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. कारण 1 मार्कचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो की MCQ आहे सपोज, अँड विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज इन लिक्विड स्टेट ॲट नॉर्मल टेम्परेचर. सो ह्या पद्धतीचे जेव्हा क्वेश्चन्स असतात तिथे तुम्हाला हे एक्सेप्शनल जे एक्झाम्पल्स असतात ती विचारली जातात आणि त्यासाठी म्हणून हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. सो पहिली प्रॉपर्टी आपण बघितली फिजिकल स्टेट. त्यानंतरची जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे मेटल्स आर हॅविंग लस्टर. लस्टर म्हणजेच शाईन. मेटल्स आठवा, तर नॉर्मली मेटल्सना प्रत्येक मेटलला ही शाईन असते, एक प्रकारची चकाकी असते की नाही. सो ती देखील ह्या मेटल्सची एक प्रॉपर्टी आहे की मेटल्स आर हॅविंग लस्टर. देन द नेक्स्ट प्रॉपर्टी इज हार्डनेस. मेटल्स हार्ड असतात, बरोबर की नाही, कठीण असतात सगळे मेटल्स. आता जसं मी ह्याला अपवाद सांगितला तसा तुम्ही ह्या हार्डनेससाठी पण अपवाद सांगू शकता सोडियम आणि पोटॅशियम ह्या मेटल्सचा, की जे सॉफ्ट असतात एकदम आणि आपण सुरीनं देखील त्यांना कट करू शकतो. सो नॉर्मली मेटल्स आर हार्ड एक्सेप्ट कोण सांगितलं, Na दॅट इज सोडियम अँड पोटॅशियम. हे दोन मेटल्स जर सोडले तर सगळे मेटल्स हे हार्ड असतात, कठीण असतात. त्यानंतरची फिजिकल प्रॉपर्टी आहे डक्टिलिटी. आता डक्टिलिटी म्हणजे काय? डक्टिलिटी म्हणजे मेटल्सना स्ट्रेच करून त्यांच्या वायर्स आपण बनवू शकतो. धातूच्या मेटल्सच्या तारा असतात की नाही, त्या कशा करतो आपण, त्यांना स्ट्रेच करतो, हीट देतो आणि त्यांना जसं जसं आपण स्ट्रेच करत जाऊ तसं तसं त्यांचं रूपांतर एका लाँग वायरमध्ये, तारांमध्ये आपल्याला करता येतं आणि ह्या ॲबिलिटीला म्हणायचं डक्टिलिटी. म्हणजेच आता ह्याला आपण म्हणणार काय की कॅन बी ड्रॉन into thin wires. मेटल्सच्या
पातळ अशा वायर्स आपण बनवू शकतो आणि त्याला म्हणायचं डक्टिलिटी. त्या ॲबिलिटीला किंवा त्या प्रॉपर्टीला म्हणायचं डक्टिलिटी. अँड मेटल्स आर डक्टाईल इन नेचर. हे लक्षात ठेवणार. याच्यामध्ये डक्टिलिटी आणि वायर हे 2 वर्ड्स लक्षात ठेवा, कारण कन्फ्यूज होतं बरेचदा की डक्टिलिटी कशाला म्हणायचं. तर डक्टिलिटी म्हणजे वायर असं लक्षात ठेवलं की तुम्हाला ते पुढं सांगता येईल की मेटल्सच्या आपण वायर बनवू शकतो. त्यानंतर स्टुडंट्स नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे ती मॅलिएबिलिटी. मॅलिएबिलिटी म्हणजेच मेटल्सना आपण ठोकून त्यांच्या पातळ पत्रे शीट्स बनवू शकतो. सो त्या ॲबिलिटीला म्हणायचं मॅलिएबिलिटी. अँड ऑलमोस्ट ऑल मेटल्स आर मॅलिएबल. मग हे सोडियम पोटॅशियम सारखे मेटल्स सोडले तर हे बाकीचे नॉर्मल मेटल्स जे आहेत ते डक्टाईल पण आहेत आणि मॅलिएबल पण आहेत. सोडियम पोटॅशियमच्या आपण वायर बनवू शकत नाही, सो ते तुम्ही तिथे अपवाद म्हणून पण सांगू शकता. आता मॅलिएबिलिटी म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, कॅन बी बीटन into thin sheets. त्याचे पातळ पत्रे आपण बनवू शकतो. सो त्याला म्हणायचं मॅलिएबिलिटी. मॅलिएबिलिटीसाठी लक्षात ठेवणार शीट्स पत्रे, डक्टिलिटीसाठी वायर, मॅलिएबिलिटीसाठी शीट. हे 2 वर्ड लक्षात ठेवा. इथं हमखास कन्फ्युजन होतं स्टुडंट्सचं आणि मग चुकून डक्टिलिटीला शीट्स म्हटलं जातं आणि मॅलिएबिलिटीसाठी वायर, तर मग ते चुकणार तुमचं. सो हे 2 वर्ड्स तेवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरची जी प्रॉपर्टी आहे ती आहे कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल्समधून हीट कंडक्ट होते का रे? समजा एखादा कॉपरचा रॉड आपल्या हातात आहे. एका बाजूनं आपण त्याला गरम करायला सुरुवात केलं. सपोज हा माझ्याकडे कॉपरचा रॉड आहे. मी इकडून त्याला हीट सप्लाय करायला सुरुवात केली. जसं जसं मी हीटची ड्युरेशन वाढवत जाईन तसं तसं हा रॉड हळूहळू गरम व्हायला लागेल आणि थोड्या वेळानं तुम्हाला इथं देखील चटका बसायला लागेल. म्हणजेच काय, इथून ह्या टोकापर्यंत हीट ही पास झाली, कंडक्ट झाली. म्हणजेच मेटल्स हे गुड कंडक्टर्स ऑफ हीट ॲज वेल ॲज इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीला पण कंडक्ट करतात मेटल्स, होय की नाही. सो मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असं तुम्ही सांगू शकाल. याला देखील एक एक्सेप्शन आहे, ते म्हणजे लीड या मेटलचं. हीट अँड इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन हे लीड हा धातू करत नाही. सो हे एक त्याची प्रॉपर्टी झाली. त्यानंतरचं आहे डेन्सिटी. डेन्सिटी काय म्हणतो रे आपण, घनता ज्याला मराठी म्हणतो. मेटल्स हे डेन्स असतात की नाही, त्यांचं मास जे असतं ते जास्त, जेवढी डेन्सिटी जास्त तेवढं मास जास्त असतं. सो मेटल्स आर हॅविंग हाय डेन्सिटी असं तुम्ही इथं सांगू शकाल. आता ह्याच्यात मी तुम्हाला जसं सांगितलं सोडियम पोटॅशियम यासारखे जे मेटल्स आहेत ते सॉफ्ट आहेत, म्हणजे इतर मेटल्सच्या तुलनेनं यांची डेन्सिटी ही कमी असते. सो इथं देखील तुम्ही त्याचं एक्सेप्शन लिहू शकता, एक्सेप्ट सोडियम, त्यानंतर पोटॅशियम, लिथियम हा एक मेटल तुम्ही इथे लिहू शकता की ह्यांची डेन्सिटी ही अदर मेटल्सच्या तुलनेनं कंपॅरेटिव्हली कमी आहे. सो मेटल्सची ही एक प्रॉपर्टी झाली, दॅट इज दे आर हॅविंग हाय डेन्सिटी. त्यानंतरची प्रॉपर्टी आहे स्टुडंट्स मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट्स. मेटल्सचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट्स हे कंपॅरेटिव्हली हायर असतात. त्यांच्यामध्ये असणारे बॉन्ड्स हे स्ट्रॉंग असतात आणि ते ब्रेक करण्यासाठी आपल्याला जास्त अमाऊंट ऑफ हीट ही सप्लाय करावी लागते आणि म्हणून त्यांचे मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स हे हाय असतात. सो मेटल्स आर हॅविंग हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. आता याला पण अपवाद आहे स्टुडंट्स. कोणत्या कोणत्या मेटल्सचा ह्याला अपवाद आहे, तर सोडियम, पोटॅशियम, गॅलियम आणि मर्क्युरी
या मेटल्सचा याला अपवाद आहे सोडियम, पोटॅशियम, गॅलियम अँड मर्क्युरी. हे मेटल्स त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा इतर मेटल्सच्या तुलनेनं लोअर साईडला येतो. त्यानंतर स्टुडंट्स आहे सोनोरिटी. स्टुडंट्स तुम्ही ऑब्झर्व केलं का रे, सपोज माझ्याकडे एखादा मेटलचा कोणताही वस्तू आहे, त्याच्यावर मी जेव्हा एखाद्या हार्ड सबस्टन्सने स्ट्राईक करते, एक मेटल प्लेट जरी आपण घरात आरती वगैरे करताना ताटावरती जरी नुसतं काही कशानं तरी स्ट्राईक केलं की जो आवाज येतो, तसा आपण नॉन मेटल्सच्या बाबतीत आवाज जर करायला गेलो तर येत नाही. मग ती जी ॲबिलिटी आहे की नाही, काय की जेव्हा केव्हा आपण कोणत्याही मेटलवरती एखाद्या हार्ड सरफेसनं स्ट्राईक करतो, देन it produces a sound and that ability is called as sonority and metals are sonorous in nature. साऊंड प्रोड्यूस होतो जेव्हा केव्हा आपण कोणत्याही मेटलच्या सरफेसवरती एखाद्या हार्ड सबस्टन्सने स्ट्राईक करतो तेव्हा, सो त्याला म्हणायचं सोनोरिटी. काय म्हणूयात आपण, प्रोड्यूस साऊंड when get striked by hard surface, हार्ड सबस्टन्स म्हणू आपण. सो या ॲबिलिटीला म्हणायचं सोनोरिटी. अँड ऑल मेटल्स, आता हे सोडियम पोटॅशियम सारखे मेटल्स त्याच्यातून काय अशा प्रकारचा आवाज येणार नाही. सो ह्या अशा प्रकारचे मेटल्स ह्याला अपवाद तुम्ही इथे सांगू शकता परत. अँड दे आर नॉर्मली मेटल्स हे सोनरस असतात, साऊंड प्रोड्यूस करणारे. सो ह्या झाल्या मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज. आता ह्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. अशाच सेम प्रॉपर्टीज नॉन मेटल्सच्या देखील आहेत, त्या आपण ह्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.